हे बघा उन्हाळ्याचं सीझन आहे. कच्च्या कैरी भरपूर येतात. तर ही रेसिपी मी बनवलेली आहे. सर्व बनवतात, आपणच का मागे राहायचं? चला तर आपण बनवूया. जसं की आजी बनवत होती तसंच मी बनवलेलं आहे, पण वेगळ्या पद्धतीनं. कसं बनवलेलं आहे ते नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हे आहे बुधवारचा संध्याकाळचं रूटीन आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मी काय केलं आहे, काय नाही ते पूर्ण दाखवणार आहे. तर नक्की पहा. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर हे पहा, छोटीशी कैरी घेतलेली आहे. मी त्याचं पण बनवणार आहे. माझी आजी असंच बनवत होती, तसं बनवते. पण आजी मात्र चुलीवर बनवायची, म्हणजे चुलीच्या संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर चुलीमध्ये आर होतो ना, इस्तू, त्यामध्ये ते आंबा घालायची उकडण्यासाठी. आणि पुन्हा नंतर थोड्या वेळ ठेवून ते पूर्ण एकदम सॉफ्ट आंबा शिजत होता. पुन्हा ते थंड झाल्यानंतर त्याचं साल काढून, त्याच्यामधला गर काढून, गूळ टाकायची, थोडंसं गूळ किंवा साखर टाकायची, मीठ टाकायची आणि पाणी टाकायचं, ॲड करायची. खूप भारी लागत होतं तसं. पण तसंच बनवते, पण मी ही गॅसवर बनवते आणि कुकरमध्ये बनवते. तर छोटीशी होती कैरी, त्याचं साल्ट काढून घेतलं, कुकरमध्ये टाकलेलं आहे. आणि आता कुकरला 3 शिट्ट्या होऊ देते. तोपर्यंत मी गूळ कट करून घेते. गुळाचं बनवायचं आपल्याला हेल्दी, साखर नाही वापरायची आहे. तर गूळ कट करून घेतलेला आहे आणि 3 शिट्ट्या झालेल्या आहेत पहा. खूप छान अशी मऊ सॉफ्ट शिजलेली आहे आपली कैरी. छोटीशी कैरी होती आणि शिजलेली आहे. आता ते पूर्ण काढून घेते मी. हे पहा किती छान सॉफ्ट शिजून आलेली आहे. आणि याला आपण मिक्सरमध्ये वगैरे काहीच करायचं नाही. जसं होईल तसं असंच बारीक होईल तेवढंच बारीक करायचं आहे मला. तर हे पहा, हे पण पाणी घेणार आहे मी, फेकून नाही देणार आहे. आणि हे पहा, असं त्या ग्रेटरनं हे केलेलं आहे बारीक, पण जास्त झालेलं नाही. पण असं छान लागतं कुठं कुठं असं पिताना आपल्याला दाताखाली आलेलं छान लागतं, आंबट गोड. तर राहू दिलं मी तसंच. तर हे पहा, गूळ टाकून घेतलेला आहे आणि हे पाणी केलेलं आहे थोडंसं ॲड. आणि गूळ आता पहा टाकून मिक्स करून घेते. खूप छान लागत होतं, भारी झालेलं. उन्हाळ्यामध्ये थंड असं काहीतरी वेगळं चहा ऐवजी आपण संध्याकाळी मी पिलेलं, संध्याकाळी म्हणजे 6 वाजता केलेलं. खूप छान भारीला झालं होतं. हे पहा, पूर्ण गूळ मिक्स करून घेते. तुम्ही पण कधी करून पाहिलेलं आहे का, पिलेलं आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि संध्याकाळी मी काय बनवलेलं स्वयंपाक ते शॉर्टमध्ये दाखवणार आहे पूर्ण तुम्हाला. नक्की पहा पुढं. तर हे पहा, हे पूर्ण गूळ मिक्स करून घेते ग्रेटरनं. खूप छान थंड, शरीर थंड राहतं आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खाल्लेलं चांगलं असतं. सध्या तर कैरीचं सीझन आहे, कैरी भरपूर येतात आता मार्केटमध्ये. हे पूर्ण आता मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, असं झालेलं आहे. असंच ठेवणार आहे. कुठं कुठं असं राहिलेली आहे कैरी, पण ठीक आहे. असं छान लागतं पिताना. बघा, फायनली झालेलं आहे रेडी. आणि थोडासा गूळ कमी पडला वाटत होता मला, मी अजून परत टाकलं. थोडंसं आंबट लागत होतं, परत गूळ टाकलेला आहे मी अजून. आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं. मग मिठामुळं चव अजून भारी येते, टेस्ट छान लागतं. किती छान झालं होतं, भरपूरच छान झालं होतं. परत गूळ टाकून घेतल्याने थोडंसं आंबट लागत होतं, कमी झालेला गूळ. आणि कुणी कुणी बनवून पिलेलं आहे असं डायरेक्ट, म्हणजे आपण डायरेक्ट ताजं करायचं आणि ताजंच प्यायचं. आता फ्रीजमध्ये ठेवायला लागलेत करून, तसं नाही करायचं. आपण ताजं करायचं आणि लगेच पियायचं. खूप भारी झालं होतं. घेते मी आता फुलपात्रामध्ये हे ओतून आणि एका ग्लासामध्ये. 3 मुलांना आणि मला, दोघांनी तर नाही पिलेलं. आम्ही दोघींना पिलं. मोठ्या मुलीनं थोडंसंच पिलं, मुलांना तर नाही पिलं. मग दोघींना पिलेलं आहे. मग नंतर लगेच मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर ह्यात बघा, उडीद डाळ आणि तुरीची डाळचं वरण मिक्स करायचं आहे. आणि मुलासाठी भात घालायचा होता. मग
गॅसची बचत. मग गॅस कशाला वाया घालायचा जास्त म्हणून कुकरमध्येच ठेवला आहे तांब्यामध्ये तांदूळ. हे राशनचे तांदूळ आहेत आणि हा पूर्ण शिजलेले आहे. खूप छान शिजलं होतं पटकन असं 3 शिट्ट्यामध्येच. डाळ किती सॉफ्ट शिजलेली आहे. ह्या डाळीचं मला वरण पण करायचं आहे याचं साठी आणि वरणफळं पण करायची आहेत. वरणफळं खूप मुलं म्हणले वरणफळं कर म्हणून. कधी नाही ते आज म्हणले. पहिलं आम्ही खायचं. आताच्या सध्या ह्या पिढीमध्ये म्हणजे सध्याचे मुलं असे वरणफळं, कुंडुळे असं नाहीत खात. बिलकुल नाहीत खात. त्यांना नाही आवडत. पण मी कधी तर म्हणलं चला, भरपूर दिवस झालं असं केलेलं नाही आणि रोज-रोज भाजी चपाती, भाजी भाकरी रोज-रोज तेच करण्यापेक्षा जरा वेगळं करू म्हणलं चला. तर मग हे थोडंसं पीठ मळलं होतं, घट्टच ठेवलं होतं आणि चपात्या लाटून जाडसर आणि हे कापून घेतलेले चाकूनं कट करून हे फायनली झालेले आहेत. हे पहा खूप भारी लागतात. तुम्ही कधी केलेले आहेत का? कोणी खाल्ले आहेत करून? आणि नंतर मग त्यांना खायचं नाही चपाती. मग मी त्यांच्यासाठी 2 भाकरी केलेल्या आणि त्याच डाळीचं वरण पण केलेलं त्यांना. मग 2 भाकरी केल्यानंतर लगेच हिरव्या मिरच्या मी भाजून घेतल्या, तळून घेतलेल्या आहेत. तेल आधी कट करून घेतल्या, त्यात थोडं मीठ भरून घेतलं आणि गरम तव्यावरच लगेच लागलीच तेल टाकलं, जिरे टाकले थोडेसे आणि मिरच्या टाकून छान भाजून घेतल्या. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि खरपूस छान भाजायच्या. खूप भारी लागतात जेवताना तोंडी लावण्यासाठी. फायनली बघा हे असे वरणफळ झालेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि छानशी कमेंट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा. चला तर बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.